मुंबईत एकत्रित ठाकरे आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित पवारांचा पराभव करून भाजपला मोठे यश मिळवून देण्याच्या एका कठीण परीक्षेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सामोरे जात आहेत. मुंबईवरील वर्चस्वाच्या लढाईत त्यांनी ठाकरेंना मात दिली तर ते इतिहास घडवतील. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास करत आज राज्यातील सर्वात शक्तिशाली नेते अशी ओळख निर्माण करणारे फडणवीस यांनी यावेळी प्रचाराची धाटणी बदललेली आहे. कुठेतरी पोहे तर कुठे मिसळ खात ते इतरांबरोबर झीशी कनेक्ट होत आहेत. काळाच्या पुढे दृष्टी असलेला हा नेता पुढच्या पिढीलाही साथ घालत आहे. नगर परिषद निवडणुकीत कोणावरही टोकाची टीका न करता विकासाचा अजेंडा मांडण्याचा एक नवीन ट्रेंड फडणवीस यांनी आणला होता. तोच धागा ते महापालिकाच्या प्रचारात पुढे नेत आहेत. अपवाद आहे तो ठाकरे बंधूंचा. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर मात्र ते सडकून टीका करत दिसत आहेत. मुंबई आणि ठाण्यात आपला सहकारी पक्ष शिंदे सेनेला फडणवीसांनी सोबत घेतले आहे. 2014, 19 आणि 2024च्याही विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला 100हून अधिक जागा मिळाल्या. 2024मध्ये हा आकडा 132वर पोहोचला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या 8-10 वर्षातील निवडणुकांचाही भाजप क्रमांक 1वर राहिला. पण एक परीक्षा अजूनही फडणवीस यांची वाट पाहत आहे.